तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आम्ही वालिंक आणि दोडक्यांका आम्ही भर देतलो आणि ते भर घालताना आपण खत वापरतलो. तर तुमका दाखवतोय. हे बघा, सर वाली आणि दोडके असत. ही बघा लागली आहेत का माहिती नाही, येल पर फुटली आहेत. त्यांना आता भर देऊ काय, मुळात कायच नाही बघा. तर त्यांना भर देऊ काय चांगली आणि सोबत खत घालू काय. तर पहिल्यांदा आपण आता तुमका दाखवते कशा प्रकारे. पहिल्यांदा आपण खत ओपन करूया. खत आणलंय मी. तुमका जर खताचं नाव वगैरे व्हायचं तर कमेंट करा. या खत असा ना, या बघा, या खत दाखवतं. या खत असा ना या मार्केटमध्ये क्वचित मिळतं, कधीतरी कुठच्या तरी सीझनला, शक्यतो जास्ती असं मिळणार. जर अवेलेबल झाला तर का अतिउत्तमच. तर ह्या खत असं ना, ह्या घालताना वरती माती घालायची, पाणी वगैरे काय घालायचं नाही. पावसानं हवान जाऊ नये म्हणून त्याच्यावर माती घालायची असं तुमका दाखवते. आता की जितकी रोपं आहेत ना त्यांच्या मुळात आता खत घालूचं आणि त्याच्यानंतर वरती माती घालायची असा. तर ह्या खत असा ना, ह्या कायम आपण वापरून झाला का उरलेला खत ढाकून ठेवायचा, पॅक करून ठेवायचा. नाही तर तवला का बाद गेला त्याचं काय दळ नाही मग. तर आपण आता पहिल्यांदा खत घालून घेऊया. चला तर मग. कोपऱ्यात अजून 2-4 वांगी असतात बारीक बारीक, एकदम छोटी आहे ती बघा. तर आता तुमका दाखवतो या खत कसा घालूया. आता ह्या आता रोप असा ना, या बघा, ह्या रोप असा ना, या रोपाच्या साईडून जरा जरा घालायचा. हे बघा, असं असं साईडून घालायचा. एकदम मुळात घालायचा ना अजिबात. साईडून असं पसरून घालायचं. जास्त घालायचं ना, झाडांची आग होती. आता असं पावसाचे दिवस आहेत, पण अजून पावसाक सुरुवात होऊ नाही तर आमच्या गावात. त्याच्यामुळे घालताना जरा सांभाळूनच घालू काय, जास्त घालतात नाही मित्रांनो. अशा प्रकारे थोडं थोडं खत घालायचं, जास्त घालायचं नाही. 1 चिमटी 2 चिमटी खूप झाला, जास्त अजिबात घालायचं नाही. हे बघा, ह्या वेल असा ना, रोप असा, त्याच्या साईडून असा घालायचा. या खताचं तुमचं नाव वगैरे व्हायचं तर कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की तुमका सांगतोय कुठचा खत वगैरे काय कसा मिळतला आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या खत जास्त ठिकाणी गावणार नाही. त्याच्यामुळे जर गावला भरपूर क्वांटिटीमध्ये घेऊन ठेवा. खताचा उपयोग चांगला आहे. तर मित्रांनो, या बघा, हे सगळी न रोपं आहेत ना, यांच्या मुळात खत घालून झालेला. तर आपण आता त्याच्यावर माती ओढून भर देऊया. भर देऊची असं. तर चला मग सुरुवात करूया भर देऊ. दिवसापूर्वी वांगी लावलेली बघा ही. तर या 2 दिवसापूर्वी वांगी लावले ना, त्याची आता आपण आता भर घालतलो. त्यांना पाऊस पडून गेलो, आता खत घालतलो आणि भर घालतलो. तर सुरुवातीक जसं वालिंका खत घालतं तसं घालून घेऊया खत. खत हे सरच दाखवते. रोपाच्या 4ही साईडून घालायचं असा. त्याच्यावर मागे माती वाढायची. एकदम मुळात कधीच खत घालायचं ना, जळतं झाड. आता पावसाचे दिवस त्याच्या काय इतक्या नाही होता, तरी पण प्रिकॉशन घेतली बरं, कारण 2 दिवस पाऊस नाही लागले. तर रोज रोज पात्याला जाऊन हे बघा मस्त तयार झालं. आणि त्याच्यात माती परत जळलेली, जी म्हणजे माती जी भाजली जाताना ती माती आणि थोडंसं गोवर असं मिक्स आहे बघा. ह्या आता वांग्यांका घालू खताच्या वर आणि त्याच्यानंतर वरती माती तुमका आता दाखवते. चला मित्रांनो, बघा, गोवर आणि मसवं घालून घेतलेलं असं आहे बघा. काळं काळं दिसतं तो मसवं आणि गोवर. तर आता आईकडे माती ओढून घेतली, त्याच्यावर माती ह्या करतली, भर घालतली. तसाच सेम हैसरे बघा, जितके काळं काळं डाग दिसतात ना ते सगळे गोवर घातलेलं असं. आता त्याच्यावरती आपलं माती घालतलो, म्हणजे आधी खत, त्याच्यानंतर माती, नाही सॉरी, खत, गोवर आणि मग माती. चला तर मग आता माती घालून घेऊया. मित्रांनो, ही बघा, अडे गोवरावर परत माती टाकून भर करून झाली. दिसत आहे बघा, पद्धतशीर अगदी. परत एकदा आठवड्यात भर घालूची लागतली. इतकी मेहनत केल्याशिवाय वांगी खाऊ गावाची नाही. मी काय वांगी खाणे नाही, हल्ली सुरुवात केली खाऊ. तर बघा कशा प्रकारे भर घातली. तुमच्याकडे असती तर अशीच भर घाला, असंच खत घाला, असंच गोवर घाला आणि जास्तीत जास्त झाडं वाढवा अशी, जेणेकरून उद्या चतुर्थीपर्यंत विकत हाडू नको. आता बघा, वाली आणि दोडकी भर घातलेली आहे बघा, दिसता. तर मित्रांनो, काय गमत झाली, ह्या आंबे दिसले वरती घरात जाताना, कामावरसून घरात जातो पिंगोळे. तर आंबे दिसले तर आंबे काढून गेलो. तितक्यात एक गाडीवाला येलो आणि ते 2 आंबे जे पाडले ते उचलून तो घेऊन गेलो. त्या काय सांगा होतं टोल बिल भर म्हणून काहीतरी. तर टोलच्या बदल्यात त्याने आंबेच घेऊन गेलो. टोल बिलचं काय हिरवलं बाजू. आंबे बघा कसले भारी आहेत. असे आंबे तुमका शोधून काही गावाचे नाही. तो खाऊचे असते ते नक्की जेवाय सर. आणि तुमका भानू काढून दिलो, पण त्याचे चार्जेस पडतले वेगळे.
काय दुकानात काढू आता मग असत का काय खाऊ हा खाऊ म्हणजे चाय बी पिऊ ना आता उठान पिवलंय पिवलंय म्हणजे पिलंय पिलंय हे बघ कुडा होतो विद्यार्थी हा हयलो ना म्हैसलंच नाही कितीत गेलं सावीत गेलं सावीत गेलं भरना घेतलं मग चतुर्थीत होय हा सुट्टी असतली हो आता किती रुपये दिले मम्मीने खाऊ का 200 आणि 250 260 रुपयाचं खाऊ घेतलं मग सुट्टी अडकले सुट्टी नको आडू तर सगळ्याचा घे काय नाही आमका तुंबा काका उमलेत वरती काला म्हणजे दाखव ना आमका तुम्हाला जाऊया हा हा मम्मी किचर काय लिंक लिंक पाठवतो तुका मम्मी किचर जाऊया काय मस्त करेन ना होय होय आणि तसून मग मामाकडे जाय पुढे मी करा घेतो बरोबर हे बघा पैसे क्रिकेटचा ग्राउंड आणि ह्यो आडो हा ना आड्याकडनं हे जो कोपरो आणि हे कोपरो हे सगळा साफसफाई करून झालेली ना तो कोपरो रिकामी केलो पूर्ण आणि इकडची वांगीवरून तिकडे लावली ती झाली सगळी दाखवली ती आणि या साईडची अशीच ठेवली आहेत आणि कोपरो साफ केला कारण ट्रॅक्टर लयलो काय आपण नांगरून घेतलो आई ते बिमली काढता आणि हे असं तू वाली आणि दोडकी तर हे बघा अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपलो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभ दिवस धन्यवाद